माझा आजचा दिवस जरा बोरिंगच होता. हे सकाळी-सकाळी रिसीव्ह झालेलं पार्सल जे आम्ही रात्री ऑर्डर केलं होतं DMartहून काही वस्तू संपल्या होत्या म्हणून. नवीन-नवीन जेव्हा चपाती बनवायला शिकले, तेव्हा ती कधी जाडच होते, पातळच व्हायची आणि मग तव्यावर शेकायला गेले, की असं पापडासारखं कडक व्हायचं. नक्की आपल्याला चपाती येणार की नाही ह्याच गोळात होते. तेव्हा माझी आई सांगायची, की ज्यावेळेला आपण चपाती भाजतो तव्यावर, त्यावेळेला आपल्या पोलपाटवरची चपाती पूर्ण लाटलेली असेल ना, मग समजायचं की आपल्याला परफेक्ट चपाती आली. म्हणजेच तव्यावरची पूर्ण झालेली चपाती तुम्ही तेल लावेपर्यंत पोलपाटवर रेडी झालेली असली पाहिजे दुसरी चपाती. आता कुठे परफेक्ट म्हणजे नाही सांगू शकत, पण बऱ्यापैकी येते चपाती म्हणा. आता इथे बाजूला आमच्या भावी शेफला ट्रेनिंग देणं चालू आहे. बेसन बनवतायत आई, तर त्याला ते सांगतायत की त्या बेसनमध्ये काय-काय टाकलं आणि काय-काय त्यात म्हणजे कसं-कसं बनवायचं याचं त्याला ट्रेनिंग सुरू आहे. तर त्याची पण मजा बघा, तो मस्त एकदम बघतो. म्हणजे त्याचं नेहमीच आहे. त्याला असं कडेवर घ्यायचं आणि त्याला सांगायचं, हे असं बनवायचं, ते तसं बनवायचं. मग घरातल्या घरात हसायला लागतो तो. जसं मी म्हणाले, की आजचा दिवस माझा एवढा खास नव्हता, कारण करण्यासारखं असं मला काहीच नव्हतं. कालचं सगळं जेवण तसंच पडलं होतं. चपाती, भाजी, कारण दोघं-तिघं जेवले नव्हते. मी फक्त 4-5 चपात्या बनवल्या. सहसा असं होत नाही कधी, अन्न पूर्ण शिजवलं जातं. पण आज सकाळी फक्त श्वेताने डाळ आणि भातच लावला कुकरला, कारण भाजी चपाती कालचंच होतं. तेच गरम केलं आणि मग आम्ही तेच खाल्लं. पण देवाला उपर दाखवायचं म्हणून मग आईने बेसन केलं होतं, कारण फक्त भाजी शिळी होती, बाकी अन्न तर ताजं शिजवलं होतं. तर संध्याकाळी मग डायरेक्ट मम्मी गेले जिप्सी फूड स्टॉलला, तिकडे पिझ्झाचे ऑर्डर घेतले आणि मग असा होता आजचा दिवस माझा. चला भेटू उद्या, बाय.